नमस्कार, मी शुभम. तुम्ही बघता LS मराठी. भगवान परशुरामांच्या पदवर्षांनी पावन झालेली कोकण भूमी आणि या कोकण भूमीला निसर्गाने अनेक वरदान दिलेत. तसंच एक वरदान रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील जामगे गावामध्ये आपण आहोत. जामगे गावामध्ये कोटेश्वरी मानाई देवीच्या प्रांगणामध्ये आपण आहोत आणि माझ्या पाठीमागं बघताय की अतिशय सुंदर असं दृश्य या ठिकाणी आहे. एक नैसर्गिक धबधबा या ठिकाणी प्रवाहित झालेला आहे. अनेक पर्यटन या धबधब्यामध्ये मनमोहकपणे आनंद लुटत असतात. अनेक पर्यटकांना या धबधबा कधी वाहतो याची आतुरता असते आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत जामगे गावचे स्वतः ग्रामस्थ आणि जिल्हा परिषद सदस्य अनुजी कदम सर आपल्या सोबत आहेत. काय सांगाल, पर्यटकांचा आणि रत्नागिरी जिल्ह्याचा सर्वात आकर्षक असणारा हा केंद्रबिंदू आहे आपला धबधबा जामगे गावाचा. याच्यामध्ये अनेक पर्यटक असतात. काय पहिली प्रतिक्रिया? हे जामगे गाव हे सुप्रसिद्ध असं गाव आहे. या गावाचे आम्ही रहिवासी, पर्यावरणमंत्री माजी पर्यावरणमंत्री रामदासभाई कदम, आता सध्याचे आपले गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि स्वतः मी या गावाचे आम्ही रहिवासी आहोत. आणि या गावामध्ये हे पर्यटन स्थळ सुप्रसिद्ध असं पर्यटन स्थळ आमचं आहे. ह्या भागाचं नाव आम्ही टाका असं बोलतो. आमचं बालपण इकडे गेलेलं आहे. ह्या टाक्यावरती या जिल्ह्यातून नाही, मुंबईतून पण काही लोक येतात. जिल्ह्यातून शनिवार रविवार म्हणजे बसेस घेऊन लोक इथे येतात. खूप इथे गर्दी असते पर्यटन स्थळ आणि इथे कुठल्याही प्रकारचा धोका नाही. आमचं गाव हे पर्यटकांना चांगल्या प्रकारे सुविधा देतं आहे आणि म्हणून इथे पर्यटक येतात. इथे कुठल्याही प्रकारे कुठल्याही पर्यटकाला आम्ही कोणी त्रास देत नाही. जर पर्यटकाला त्रास दिला तर आमच्या गाववाले त्याला वेगळ्या प्रकारच्या माणसाला समाचार घेतात, पण दिलाच जात नाही. अजूनपर्यंत अशी कुठलीही घटना घडलेली नाही. आणि म्हणून मी सगळ्या पर्यटकांना सांगेन की आमचं हे पर्यटन स्थळ येऊन बघा. आणि त्याचबरोबर आमची जागृत देवस्थान आई कोटेश्वरी माता, या कोटेश्वरी माते दर्शन घ्या. या देवीला 2014मध्ये पर्यावरणमंत्री रामदासभाई यांनी वर्ग पर्यटन स्थळ स्थानिक दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे खूप इथे सुविधा आहेत. मी स्वतः जिल्हा परिषद असल्यामुळे या जिल्हा परिषद माध्यमातून इथे आपण चांगल्या इथे सुविधा देण्याचा आमचे प्रयत्न आहेत. इथे आम्हाला इथे महिलांसाठी आणि पुरुषांसाठी वेगवेगळे इथे शौचालय करायचे आहेत. त्यांना राहणारे कपडे बनवण्यासाठी इथे आम्हाला तिथे रूमची व्यवस्था करायची. नक्कीच या वर्षभरात आपण ती सुविधा देऊ. आणि पर्यावरणमंत्री रामदासभाई कदम आणि गृहमंत्री योगेश कदम यांच्याकडे चर्चा केलेली आहे आणि लवकरच त्या सुविधा जे उपलब्ध होतील. पर्यटकांना मी आवाहन करतो की जास्तीत जास्त लोकांनी या आमच्या जामगे गावात येऊन नंतर देवीचं दर्शन आणि या पर्यटनाची मजा, या धबधब्याची मजा लुटावी अशी सगळ्यांना आवाहन करतो. सर्वात महत्त्वाचा प्रश्न, खरं तर एकंदरीत माजी विरोधी पक्ष नेते आणि माजी पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम यांनी स्वप्नातलं जामगे गाव पर्यटन दृष्टी नेहमी पुढे जावं यासाठी खूप प्रयत्न केले आणि ते प्रयत्न सफल देखील झाले. आता भाईचं स्वप्न पूर्ण होतं आहे आणि हजारोच्या संख्येने पर्यटक इकडे येत आहेत. एकीकडे जामगे गावाचं नाव रत्नागिरी जिल्ह्यात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजतं आहे पर्यटन दृष्टीने. काय वाटतं, आपल्या गावाचं जेव्हा नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फलकतं तेव्हा काय वेगळी प्रतिक्रिया? आपण ज्या गावात जन्म घेतो त्या गावातून माझ्या महाराष्ट्राचं खूप मला समाधान वाटतं. आणि रामदासभाई ह्या शून्यातून सगळे विश्व निर्माण केले. सगळे लोक रामदासभाईंना आमच्या ग्रामाचं धन्यवाद देतात. रामदासभाईंना इथे गावामध्ये लोक सांगतात, भाई तुझे आमच्या गावाचं नाव अख्ख्या देशात नेलेलं आहे, उज्ज्वल केलेलं आहे. म्हणून भाईंबद्दल सगळ्या गावात आमच्या लोकांना आदर आहे. नक्कीच खूप खूप धन्यवाद. जर माझ्या पाठीमागे जर बघितलं तर हा जामगे गावातला हा धबधबा आहे. अतिशय पर्यटकांचा आकर्षक असा केंद्रबिंदू या ठिकाणी मानला जातो. खरं तर हा धबधबा हा कोटेश्वरी मानाई आईच्या प्रांगणामध्ये आहे. कोटेश्वरी मानाई हे रत्नागिरी जिल्ह्यातले एक मानाचं आणि सर्वात महत्त्वाचं देवस्थान मानलं जातं. एकीकडे ग्रामस्थांनी देखील इशारा केलेला आहे की पर्यटकांनी इथं यावं, सगळ्या गोष्टी कराव्या. मात्र सर्व गोष्टी चालू असताना या कोटेश्वरी मानाईच्या प्रांगणामध्ये कोणतेही दुर्दैवी असं कृत्य करू नये, असा खेळ आपण शिस्त पाळा असं इथल्या ग्रामस्थांनी सांगितलेलं आहे. कॅमेरामॅन अदितीसह मी शुभम, LS मराठीसाठी जामगे.